मल्टी स्टेटला तसं जर बघितलं तर कुठलेच त्या ठिकाणी निर्बंध नाही आहेत. आरबीआयचं पाहिजे तसं कंट्रोल त्या मल्टी स्टेटवर आहे. माझी स्वतःची मल्टी स्टेट बीडमध्ये आहे, मला माहिती आहे त्याला कुठलेच निर्बंध नाहीत. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं हम करे सो कायदा असं झालेलं आहे. मग म्हणजे ज्ञानराजाचं तर अशा काही गोष्टी आहेत की ते मी कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की नुसत्या चिठ्ठीवर तिथं पैसे, ती रक्कम 1,000-2,000 कोटीमध्ये असेल, चिठ्ठीवर पैसे ठेवलेले आहेत, त्याची कुठंच नोंद नाहीये. मग ते तर ते सोडूनच द्यायचं. म्हणजे ह्यांना कुठला त्या ठिकाणी कंट्रोल नसल्यामुळं ह्यांनी काहीही आमिष दाखवायचे. एवढ्या टक्क्यांनी आम्ही रिटर्न्स देऊ, तेवढ्या टक्क्यांनी आम्ही रिटर्न्स देऊ. आणि त्याच्यामुळं आता शेवटी हे बघा, माणसाला एक आस असती आणि आपण लोकांना सुद्धा, ठेवीदारांना सुद्धा सगळा दोष देऊ शकत नाही. त्यांची चुकी आहे. ते भूलथापाला, आमिषाला निश्चितपणानं बळी पडलेले आहेत. पण अपेक्षा असती, अपेक्षा काय असती? माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं शिक्षण आहे, बाबा माझं पुढचं आयुष्याचं मला त्या ठिकाणी एक चांगलं आयुष्य जगता यावं, अशा पद्धतीचा एक डोक्यात ठेवून आता ह्यांनी दाखवलेल्या आमिषाला निश्चितपणानं लोक ह्या भूलथापांना बळी पडलेले आहेत. पण राज्य शासनाने आता मल्टीस्टेटच्या बाबतीतही अनेक नवीन कायद्यामध्ये सुधारणा करून त्याच्यामध्ये निर्बंध आणण्याचा एक प्रयत्न राज्य शासनाचा त्या ठिकाणी शिफारस राज्य शासनाने केली आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीला चाप हा निश्चित बसत.